सर्वांना माझा नमस्कार. तर YouTubeचं थंबनेल तुम्ही बघितलं असेल, की त्याच्यामध्ये मी मेन्शन केलंय, जी आपली कामगार विभागाची जाहिरात आली, त्याच्यामध्ये त्यांनी कायदा हा टॉपिक मेन्शन केला. मग त्या कायद्याच्या टॉपिकमध्ये त्यांनी 2 कायदे स्पेसिफिकली मेन्शन केले आणि विविध कामगार अधिनियम या स्वरूपाची त्यांनी टर्म त्याच्यामध्ये टाकली. सुरुवातीला आपण प्रयत्न सुद्धा केला, की त्यांनी ते डिफाईन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला अभ्यास हा डिफाईन पद्धतीने करता येईल. ठीक आहे. तर आर-टी-आयला प्रॉपर रिस्पॉन्स आला नाही. आपण कॉल केला तर त्यांचं उत्तर असं होतं, की वेबसाईटवरती जे कायदे आहेत, तेवढे तुम्ही करायला हवे. ठीक आहे. तर त्या केसमध्ये मला असं वाटतं, की आपण फार या बाबीमध्ये न पडता आपण अभ्यासाला सुरुवात करायला हवी. तर 39 कायदे ठीक आहे. थंबनेलवरती जरी तुम्हाला 40 कायदे दिसेल असेल, तरी 39 कायद्यांचं 3 भागांमध्ये मी वर्गीकरण केलंय. त्याला आपण मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3 असं म्हणणार आहे. ठीक आहे. तर मॉड्यूल 1 मध्ये तुम्हाला त्यांनी जे स्पेसिफिकली कायदे मेन्शन केलेत, महाराष्ट्राचे 2 कायदे, ठीक आहे. एक तुमचा महाराष्ट्र माथाडी हमाल कायदा आहे 1969 चा तो आणि एक महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा आहे 1981 चा. हे जे 2 अधिनियम आहेत, 2 कायदे आहेत, हे तुम्हाला खूप डीपमध्ये असा अभ्यास करायचा आहे. पाठ करायचे भरपूर सारे प्रोव्हिजन, भरपूर सारे म्हणजे पूर्ण कायदाच तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. कारण की प्रश्नांची जी संख्या असेल ती या 2 कायद्यांवरती जास्त असणार आहे. ठीक आहे. तर हे मी आत्ताच सांगतोय प्रश्नांची संख्या या 2 कायद्यांवरती जास्त असेल त्याला म्हणून आपण याला पहिल्यांदा अभ्यासतोय. ठीक आहे. बॅचमध्ये सुद्धा मी हे स्टार्टिंगलाच येईल. एक कायदा तर आपला कंप्लीट झालेला आहे. डेमो लेक्चर म्हणून तुम्ही ते YouTubeला सुद्धा बघू शकता. बाकी मॉड्यूल 2 मध्ये आपण जवळपास 33 कायदे करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 कामगार संहिता आणि 29 केंद्रीय कायदे. त्याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर केंद्र सरकारने 29 कायद्यांचं संहितीकरण केलं होतं 4 लेबर कोड्समध्ये. ते सर्वच्या सर्व आता आपल्याला अभ्यासावे लागणार आहे. ठीक आहे. तर वेतन संहिता आहे 2019 ची त्याच्यामध्ये 4 कायद्यांचं त्यांनी एकत्रीकरण केलं होतं. ते 4ही कायदे आपल्याला अभ्यासावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये औद्योगिक संबंध संहिता आहे 2020 ची. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 कायद्यांचं एकत्रीकरण केलं होतं. ते तिन्ही कायदे आणि जी आपली संहिता आहे औद्योगिक संबंध संहिता ही आपल्याला पार्ट 2 मध्ये अभ्यासावी लागणार. त्याच्यानंतर पार्ट 3 मध्ये जवळपास त्यांनी सामाजिक सुरक्षा संहिता जी होती त्याच्यामध्ये 9 कायद्यांचं एकत्रीकरण केलं होतं. हे ते 9 कायदे आहेत. हे 9 कायदे प्लस ही जी सामाजिक सुरक्षा संहिता आहे 2020 ची, याचा सुद्धा आपल्याला कंपॅरेटिव्ह पद्धतीने अभ्यास त्याचा करायचा आहे. तुलनात्मक पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, जेणेकरून गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. पुढे आहे तुमची व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता 2020. अशामध्ये जवळपास 13 कायद्यांचं त्यांनी एकत्रीकरण केलं होतं आणि हे सर्वच्या सर्व 13 कायदे प्लस ही जी संहिता आहे, ही आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. पहिल्या मॉड्यूलमध्ये महाराष्ट्राचे 2 स्पेसिफिक कायदे, सेकंड मॉड्यूलमध्ये 29 कामगार कायदे प्लस 4 कामगार संहिता आणि तिसऱ्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला काही इतर कायदे सुद्धा करायचे, जे की कामगार विभागाच्या वेबसाईटवरती मेन्शन आहे. त्याच्यामध्ये हे 4 कायदे प्रामुख्याने मी इथे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचा बालकामगार प्रतिबंध कायदा आहे 1986 चा, वेठबिगारी पद्धती निर्मूलन कायदा 1976 चा, जो की इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तो अ, आणला होता कायदा हा. त्याच्यानंतर तुमचा महाराष्ट्र शॉप्स आणि इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आहे. हा सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागणार आहे आणि शेवटी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम म्हणजे असे टोटल तुमचे 35 कायदे प्लस 4 कामगार संहिता अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 39 कायद्यांचा याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. ही जी पी-डी-एफ आहे, तर ही पी-डी-एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तिथून तुम्ही ती डाउनलोड करून हे 39 कायदे तुमच्या पद्धतीने याचा अभ्यास करू शकता. बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण नोट्स प्रोव्हाईड करत असतो. ठीक आहे. तर एक शेड्यूल सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाईड करतो, की तुम्ही कसं प्रोसीड करू शकता. 31 मेला राज्यसेवेचा पेपर आहे. तो पेपर तुम्ही अटेंड करा. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास चालू केला तरी काही इश्यू नाहीये. ठीक आहे. पेपर मला असं वाटतं, की ऑगस्टमध्ये होईल याचा. ठीक आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पेपर होईल. कामगार विभागाचा. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला सफिशियंट टाईम भेटणार आहे. तर 2 जूनला या पद्धतीने तुमचे हे दोन्ही कायदे कव्हर होतील. या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. एक कायदा तर मी YouTubeवरतीच तुमचा कव्हर केलेला आहे. ठीक आहे. दुसरं हे आपण बॅचमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही 3 ते 5 जून या पद्धतीने अभ्यास करू शकता. हे शेड्यूल सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल. तुम्ही ह्या पद्धतीने प्रोसीड करू शकता. आणि बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. तुम्हाला हे रफ शेड्यूल मी आता प्रोव्हाईड करतोय. बट 2 तारखेला तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये, की आपण कोणत्या तारखेला कोणत्या गोष्टी घेणार आहोत, हे मी कळवेल तुम्हाला. आता बॅचबद्दल सांगतो. बॅचबद्दल सुद्धा भरपूर क्वेरीज येतात. तर द अकॅडमीचं आपलं ॲप आहे. प्ले स्टोअरवरती 28 MBचा ॲप आहे. हा आपला लोगो आहे ॲपचा.
तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आपली बॅच आहे कामगार कायद्याची आणि पुढचे 3 दिवस म्हणजे 27, 28 आणि 29 मे आपला कामगार कायद्याची जी बॅच आहे त्याच्यावरती 20% ऑफ असणार आहे. बॅचचे फीचर्स काय तर आपण तुम्हाला प्रिंटेबल ज्या नोट्स असतात त्याच्या पी-डी-एफ प्रोव्हाईड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लेक्चरमध्येच आर्टिकल तुमचे पाठ करून घेतले जातात. निमॉनिक सांगतो, तुम्हाला ट्रिक्स सांगतो. ठीक आहे. टॉपिक वाईज वर्कबुक आणि एम-सी-क्यू टेस्टसुद्धा आपण प्रोव्हाईड करतो. वर्कबुकचा उद्देश काय असतो? लेक्चर करताना भरपूरदा असं होतं, की तुम्ही लेक्चर तर बघताय, बट तुम्ही तिथं नाहीये. ठीक आहे. तुम्ही लेक्चरमध्ये प्रेझेंट नाहीये. तुम्ही दुसराच कशाचा तरी विचार करताय. त्या केसमध्ये महत्त्वाच्या बाबी तुमच्या मिस होतात. ठीक आहे. असं तुम्हाला भरपूरदा जाणवलं असणार आहे किंवा मग तुम्ही स्वतः वाचन करत असताना सुद्धा तुम्हाला असं जाणवतं, की 2-4 पानं मी पलटली. मी वाचतोय, बट माझं लक्ष नाही. काय वाचलं मला आठवत नाहीये. तर इथं तुम्ही ॲक्टिव्ह पद्धतीने त्याचा अभ्यास करत नाही. तुम्ही पॅसिव्ह पद्धतीने अभ्यास करता. तर तुम्ही ॲक्टिव्ह स्टडी कसं करायला पाहिजे, तर तुम्ही वर्कबुक सोडवा. ठीक आहे. एकदा हा जो आपला वर्कबुकचा पॅटर्न आहे, तर हे तुम्ही फॉलो करा. तुमचं खूप जास्त योग्य पद्धतीने पाठांतर होईल. त्याच्यानंतर एम-सी-क्यू टेस्ट का महत्त्वाची आहे? तुमची एक्झाम ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाइप होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं एम-सी-क्यू सॉल्व्हिंग स्किल कसं आहे? प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रश्न हा माहितीच पाहिजे अशी बाब नसते. भरपूरदा तो प्रश्न तुमच्या स्किलवरती सुद्धा सोडवला जाऊ शकतो किंवा तुम्ही जो अभ्यास करता त्याला आपण अक्युमुलेटेड नॉलेज जे म्हणतो. त्याच्यानंतर लेक्चर करताना तुम्हाला नेगेशन नावाची एक बाब असते. ठीक आहे. ऑप्शन कसे एलिमिनेट करतात किंवा कसं आपण इथं विचार करायला पाहिजे त्या बाबी तुमच्या लेक्चर करताना किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करताना डेव्हलप होतात. त्या सर्व बाबी तुम्ही जे स्किल अक्वायर केली त्या सर्व बाबी तुम्हाला एम-सी-क्यू टेस्टद्वारे टेस्ट करायला तुम्हाला तिथे भेटतात. जवळपास 40 प्लस टेस्ट आपण ह्या बॅचमध्ये घेणार आहोत. टेस्ट सीरीज असेल आपली, जी की ह्या बॅचमध्ये फ्री असेल. पाठांतरासाठी ॲक्टिव्ह रिकॉल सेशन्स मी तुमचे घेणार आहे. त्याची पी-डी-एफ फाईलसुद्धा तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. एकदा नोट्सचा फॉर्मॅट दाखवतो. हा आपला नोट्सचा फॉर्मॅट असतो. इथं कलम, त्याच्यानंतर ह्या बाबी आपण इथे देतो. याच्यावरती ॲक्चुअली लेक्चर झालंय. त्याच्यामुळे मी त्याला पूर्ण रंगवून ठेवलंय. बेअर ॲक्टचे सुद्धा काही प्रोव्हिजन कुठं घटना दुरुस्ती झाली आहे. ठीक आहे. घटना दुरुस्ती म्हणता सॉरी कुठं त्यांनी अमेंडमेंट केली हे आपण वेळोवेळी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. इथं जो वर्ड 14 वॉज सबस्टिट्यूटेड बाय महाराष्ट्र. ठीक आहे. हे 2025 ला त्यांनी वर्ड सबस्टिट्यूट केला होता. 2 नंबरचं कोटेशन आहे. ठीक आहे. हे बघा इथं 2 नंबरचा. हा 18 हा वर्ड त्यांनी सबस्टिट्यूट केलेला होता. तर हे लेटेस्ट वाले जे बेअर ॲक्ट आहे, ते रेफर करा इंडिया कोडच्या वेबसाईटवरून. लेबर डिपार्टमेंटची जी वेबसाईट आहे, तिथले कायदे प्रिंट करू नका. तिथे तुम्हाला आउटडेटेड कायदे भेटतील. ठीक आहे. तिथं तुम्हाला हे 18 च्या ऐवजी 14 किंवा कमी आकडा भेटू शकतो. कारण की ते कायदे त्यांनी अपडेट केलेले नाही. या स्वरूपाच्या आपल्या नोट्स असतात. ठीक आहे. हा बेअर ॲक्ट झाला, ह्या नोट्स झाल्या आपल्या. त्याच्यानंतर तुम्हाला वर्कबुक दाखवतो. या स्वरूपाच्या आपल्या वर्कबुक्स असतात. इथं तुम्हाला या फिल इन द ब्लँक स्वरूपामध्ये बाबी लिहायच्या जेणेकरून तुमचं ते पाठ होतं. नंतर तुम्ही एम-सी-क्यू टेस्ट सोडवता. ठीक आहे. या स्वरूपाची आपली एम-सी-क्यू टेस्ट असते. मल्टिपल स्टेटमेंटचे त्याच्यामध्ये प्रश्न आपण यावेळेस टाकलेले आहे. टेस्ट थोड्याशा डिफिकल्ट सेट करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा सराव होईल आणि जर तुमचे प्रश्न डिफिकल्ट आले त्याचा सुद्धा तुम्हाला सराव व्हायला पाहिजे. ॲक्टिव्ह रिकॉल सेशन्स काय असतं? तर तुम्ही जो अभ्यास करता, तुम्ही जेव्हा लहान होते 5वी 6वी ला किंवा 10वी ला, तर त्याच्यामध्ये चॅप्टरच्या शेवटी म्हणजे तुम्ही मराठीचा एखादा चॅप्टर वाचला किंवा इतिहासाचा चॅप्टर वाचला. शेवटी तुम्हाला स्वाध्याय म्हणून ते एक द्यायचे काहीतरी. ठीक आहे. रिकाम्या जागा भरा किंवा आणि खाली त्याची उत्तरं सुद्धा असायचे. तर आपण जनरली अभ्यास कसं करायचो लहानपणी, की आपण त्या बाबीवरती हात ठेवायचो. म्हणजे असं झाकायचो पुस्तकाला आणि मग नंतर आपण आठवायचा प्रयत्न करायचो. ती जी पद्धत होती त्याला ॲक्टिव्ह रिकॉल आपण असं म्हणतो. ठीक आहे. तर ती खूप सायंटिफिक मेथड आहे. ज्या गोष्टी आपण बालपणी करायचो त्या मोठ्यापणी आपण करत नाही. ठीक आहे. आपल्याला सगळं आयतं लागतं. स्पून फीडिंग लागते. बट त्या बाबीमध्ये तुमचा पॅसिव्ह स्टडी होतो. ठीक आहे. तर ॲक्टिव्ह पद्धतीने जे रिकॉल असतं ते मी तुमचं बॅचमध्ये स्पेशल सेशनद्वारे तुमचं करून घेणार आहे. 40 प्लस जे कायदे असतील प्रत्येक कायद्यासाठी सेपरेट सेशन असेल. जेणेकरून तुमचं पाठांतर खूप योग्य पद्धतीने होईल. ठीक आहे. ॲक्टिव्ह रिकॉल सेशनबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं या स्वरूपाच्या फाईल्स त्याच्यामध्ये असतील ज्या की तुम्हाला भराव्या लागतील आणि याच्यामध्ये नोट्स काढायची तुम्हाला गरज नाही. इथेच तुम्ही त्या बाबी नोट डाउन करायच्या. इथं तुम्हाला रिकामा स्पेस दिलाय. त्याच्यावरती तुम्ही नोट डाउन केलं तरी सुद्धा तुमच्या नोट्स रेडी होतात आणि फायनली तुम्ही 8 तासामध्ये संपूर्ण 40 कायदे तुमचे रिवाईज करू शकता. त्या पद्धतीने आपण तुम्हाला सर्व बाबी प्रोव्हाईड करणार आहोत. ठीक आहे. माझा जर एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर लॉचं बॅकग्राऊंड आहे.
NMCची आपण बॅच घेतली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1,500 प्लस आपल्याकडे ॲडमिशन होते आणि मागच्या 3 महिन्यामध्ये जे लॉची वगैरे प्रॅक्टिस करतात किंवा मग आता ही नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्तच्या जो सिलेबस होता त्याच्यामध्ये सुद्धा कायदे होते. जवळपास 2,500 प्लस विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत गाईड केलंय. तुम्हाला कामगार कायद्याच्या बॅचबद्दल अजून जर काही माहिती हवी असेल, तर हा आपला ऑफिसचा नंबर आहे 80 10 35 11 43. याच्यावरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला बॅचबद्दल डिटेल्स या नंबरवरती भेटून जातील. ठीक आहे. थँक सो मच. अजून काही डाउट्स असतील तुमचे, तर मला कळवा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. आणि YouTubeला सुद्धा मी काही बाबी घ्यायचा प्रयत्न करेल. असं नाही की फक्त आपण बॅचमध्येच प्रोव्हाईड करेल. ठीक आहे. थँक सो मच.